जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफीची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 ही राबवणं चालू आहे। आणि यामध्ये शेतकऱ्यांकडे असलेलं बँकेचं कर्ज आणि जी काही सध्या यादी लागलेली आहे यामध्ये तफावत आहे। आणि मग या शेतकऱ्यांना वाटायले की राज्य सरकारनं 2 लाखाची कर्जमाफी जाहीर केली आहे, मग आपलं तर 2 लाख रुपये कर्ज माफ व्हायला पाहिजे। मात्र ज्यावेळेस आधार प्रमाणीकरणला शेतकरी गेला तर तिथं जी काही रक्कम दिसायली आणि त्याच्याकडे असलेल्या कर्जाची रक्कम यामध्ये तफावत दिसायली। कृषी मंत्री म्हणतात की शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही, शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। त्यामध्ये पुन्हा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ही जी काही कर्जमाफी योजना राबवणं चालू आहे तर ही काही नुसतं सरकार कर्जमाफी द्यायला आहे असं नाही, तर यामध्ये सरकार आणि या ज्या काही बँका आहेत यांच्यात एक समझोता धोरण झाले आणि दोघांनी मिळून या कर्जमाफीची योजना ही आखलेली आहे। कारण यामध्ये तुम्ही बघितलं असेल अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की हे कर्जमाफीचं धोरण म्हणजे आपल्याला बँकासुद्धा टिकवायच्या आहेत। त्यांनी काही बँकाचे उदाहरणंसुद्धा सांगितले की त्या बँकांची वसुलीसुद्धा होणं गरजेचं आहे, कारण बँका चालू राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या माध्यमातून काही टीकाही झाल्या होत्या की ही कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली आहे। मात्र यामध्ये एक हेअर कट धोरण राज्य सरकार आणि बँका यामध्ये ठरलेलं आहे। मग जी ही काही तफावत सध्या दिसत आहे, मग या तफावतीमध्ये या धोरणामध्ये त्यांचं ठरलेलं आहे की नेमकी या कर्जमाफीची रक्कम कोण किती उचलणार याचं एक धोरण ठरलेलं आहे। आणि त्यामुळे जी तफावत दिसायली यामध्ये कृषी मंत्री म्हणतात की ही शेतकऱ्यांना कर्जमाफी 2 लाखाची आहे, यामध्ये शेतकऱ्यांनी चिंता करू नये, आधार प्रमाणीकरण करावं, शेतकऱ्यांचं 2 लाखाचं कर्ज माफ होईल। मात्र यामध्ये असं अधिकचं स्पष्टीकरण असं काही दिलेलं नाही। मात्र यामध्ये जे काही हेअर कट धोरण ठरलेलं आहे तर ते हेअर कट धोरण काय आहे नेमकं ते आपल्याला या थोडक्यात असं बघायचं आहे की जे बँक आणि राज्य सरकार यांच्यामध्ये धोरण ठरलेलं आहे त्यामध्ये ते धोरण असं आहे, सरकार व बँका यांच्यात एक करार झालेला आहे आणि यामध्ये सवलतीची टक्केवारी ठरलेली। त्यामध्ये जर 1 वर्षापर्यंत थकीत कर्ज असेल तर सरकारचा वाटा हा 85% असणार आहे आणि 15% त्या बँकेचा असणार आहे। मग आता तुमचं कर्ज कधीचं थकीत आहे त्यानुसार तुम्हाला ती जी तफावत रक्कम आहे ती वेगवेगळी दिसत असेल। 2 वर्षे थकीत कर्ज असेल तर सरकारचा वाटा हा 70%, बँकेचा वाटा 30%। 3 वर्षे थकीत कर्ज असेल तर सरकारचा वाटा 55%, बँकेचा वाटा 45%। 4 वर्षे थकीत कर्ज असेल तर सरकारचा वाटा 45% आणि बँकेचा वाटा 45%। असं हे हेअर कट धोरण सरकारचं आणि बँकेचं ठरलेलं आहे। आता या कर्जमाफीबाबत काही स्पष्टीकरण त्यांनी एक प्रेस नोट काढलेली आहे सहकारी विभागाच्या माध्यमातून आणि त्या प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी काही स्पष्टीकरण दिले आहेत। तर यामध्ये सांगितले गेले गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आणि योजनेच्या पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास योजनेच्या पोर्टलवरील बाकीची जी रक्कम आहे ती ग्राह्य धरण्यात यावी। त्यानंतर योजनेच्या पोर्टलवर दिसणारी शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे। शासनाने 1 जुलै 2026 रोजीच्या पत्रान्वये सर्व बँकांना पत्र दिलं होतं की 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारू नये अशा सूचना दिल्या असून सर्व बँकांनी त्या मान्य केल्याचे लेखी कळविले आहे। त्यामुळे पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे आणि जर त्या शेतकऱ्यांना ती रक्कम मान्य नसेल तर ते सुद्धा पुढे दिलेलं आहे। आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणीकरण यशस्वी झाल्याची पावती मिळेल। या पावतीमध्ये कर्जमुक्ती अंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची माहिती उपलब्ध असेल। आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांच्या 31 मार्च 2026 रोजीच्या कर्जबाकीच्या अनुषंगाने मंजूर झालेली लाभाची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात DBTद्वारे जमा करण्यात येईल।
म्हणजे जे काही व्याज लावले फक्त ते 31 मार्चपर्यंतच लावा असं बँकांना सरकारने सांगितलेलं होतं. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकाच्या शाखा तसेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधित बँकामार्फत खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या पोर्टलवरील रक्कम अथवा कर्ज संदर्भातील इतर कोणताही तपशील शेतकऱ्यांना अमान्य असल्यास, जर ती तफावतीची रक्कम ही अमान्य असल्यास त्यांनी पोर्टलवर तक्रार नोंदवावी. संबंधित तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. आता यामध्ये ही स्पष्टता नाही की नेमकं आता कर्जमाफीमध्ये तफावत दिसत आहे. कृषी मंत्री म्हणतायत आधार प्रमाणीकरण करून घ्या, तुमचं 2 लाखाचं कर्ज माफ होणार आहे. मात्र यामध्ये हे सुद्धा दिलेलं आहे की जर तुम्हाला ही रक्कम मान्य नसेल तक्रारसुद्धा नोंदवायची आहे. आणि मागच्या वर्षीचा एक अनुभव असा आहे की काही शेतकरी मागच्या वर्षी म्हणजे 2019च्या कर्जमाफीचा की काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आपल्याला ही जी तफावत आहे ही मान्य नाही म्हणून त्यामध्ये ग्रीव्हनन्स म्हणजे तक्रार नोंदवली. अशा शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीची असेल प्रोत्साहनाची असेल ही रक्कम आलेली नाही असेही सुद्धा काही अनुभव आहेत. एका CSC सेंटरवाल्यानं सांगितलं की आधार प्रमाणीकरण करण्यास आलेले जे शेतकरी होते की त्यांनी ग्रीव्हनन्स नोंदवलं आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आली नाही. मात्र त्यानं स्वतःचा अनुभव असा सांगितला की मी स्वतःचं ग्रीव्हनन्स नोंदवलं नाही, मान्य आहे असं केलं, मग जी त्यावर कर्जमाफीची रक्कम होती ती मला मिळाली. मात्र ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली त्यांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तक्रार नोंदवण्याच्या अगोदर आपण तहसील कार्यालयात किंवा बँकेत याची सविस्तर चौकशी करूनच तक्रार नोंदवावी आणि जे रकमेची तफावत आहे त्याची सुद्धा आपण सविस्तर, कारण याची स्पष्टता जास्त सरकारनं दिलेली नाही. त्यामुळे आपण सुद्धा बँकेत चौकशी करावी की खरंच जर आम्ही हे मान्य केलं, आधार प्रमाणीकरण केलं तर आम्हाला जी कर्जमाफीची रक्कम सरकारकडून मिळणार आहे आणि उर्वरित बँक आमचं ते कर्ज माफ करणार आहे किंवा कर्ज खात्यात वर्ग करणार आहे तर तसं करणार आहे का हे विचार करूनच आधार प्रमाणीकरण करावं. नाहीतर आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर जी काही रक्कम त्यावर दिसते तेवढीच येईल आणि उद्या एखाद्या वेळेस जर आपल्याला बँक म्हणाली ही वरची रक्कम भरल्यावर मग तुम्हाला पीक कर्ज मिळेल, पुन्हा पीक कर्ज मिळेल असे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण चौकशी केल्यानंतर कराव्या असं माझं मत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल, आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.